जय शिवराय, मी पांडुरंग कदम। आज आपण आहोत चिकलठाणा परिसरामध्ये। अवघ्या काही तासामध्ये मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांचं छत्रपती संभाजीनगर मध्ये आगमन होणार आहे। आपण पाहिलं असेल मराठ्यांचं भगवं वादळ छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतंय। केवळ मराठा बांधव नाही तर आमच्या माता भगिनी सुद्धा या शांतता रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपण त्यांच्याशी सोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत। काय ताई, तुमचं काय नाव आहे? माझं आशा मारुती बोंडगे। आशा मारुती, कुठून आलेला आहात तुम्ही? सेंद्रा परिसरामध्ये आलेला आहे। पण आता संध्याकाळी उशीर सुद्धा होणार आहे का आपल्या रॅलीसाठी? तर तुमची मानसिकता आहे का थांबण्याची? बिलकुल। तुम्हाला काय वाटतं आज सरकारला? आपण शेवटचा दिवस आहे, 13 तारखेची मुदत आज संध्याकाळी संपते, परंतु सरकारने जर पावलं उचललं नाही तर या पुढच्या लढ्यासाठी आपण सक्षम आहात का? आपण त्याच्यानंतर दुसऱ्या ताई त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, तुम्ही का सहभागी झाला? तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं? नाही, आपल्याला गरज आहे मराठा समाजाला त्यांच्यासोबत उभा राहण्याची। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे दादांच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, म्हणून आपण प्रत्येक मराठ्याच्या बाईंना सुद्धा बाहेर यायला पाहिजे। माणसं आहेत ऐकून बायकांना सुद्धा प्रत्येक बाईनं बाहेर यायची गरज आहे रस्त्यावर। निश्चितच आपलं म्हणणं आहे की माता भगिनीने सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे। तर निश्चितच आपण सहभागी झालेला आहात आणि इतर माता भगिनी सुद्धा आपण पाहत असाल त्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपण आमच्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या काही बहिणी आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। ताई, तुझं काय नाव आहे? वैष्णवी। कोणत्या वर्गात शिकतेस तू? 12वी। आता 12वीला जर तू शिकत असशील तर तुला हा वेळ अतिशय महत्वाचा आहे। तू कोणतं काय तुझं कॉमर्स, सायन्स? सायन्स। तुझ्यासाठी हा वेळ महत्वाचा नाहीये का की तू म्हणजे अभ्यासाचा वेळ सोडून या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले? त्याचं काय कारण आहे? तुला आरक्षण पाहिजे म्हणजे आमच्या ताईचं असं म्हणणं आहे की आम्हाला शिक्षणाबरोबर आरक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि आरक्षण महत्वाचं असल्या कारणानं आम्ही आमचा अभ्यास सोडून या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत, अशी तुमची भावना आहे, बरोबर आहे का नाही? निश्चितच आपण सर्व मराठा बांधवांसोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत। मित्रा, काय नाव आहे तुझं? कृष्णा। आडनाव? शिंदे। कोणत्या वर्गात शिकतोस तू? 7वी। 7वी मध्ये शिकतोस। कोण आहे तुझ्यासोबत आंदोलनामध्ये? आता कोण आले सोबत? माझे पप्पा आणि दाजी आहे। पप्पा आणि दाजी सोबत तू या ठिकाणी आलेला आहेस। पप्पा कुठे आहेत? पप्पा रॅलीत आहे आणि दाजी कुठे आहेत? त्या ठिकाणी दाजी। मला एक म्हणायचं, काय नाव आहे बंधू तुमचं? मी राम गाडेकर पाटील। आज लंबडी तालुक्यातून या ठिकाणी आलो आहे। खरं तर मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि आज सरकारने आम्हाला 13 तारखेला लास्ट दिली होती, परंतु आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण या सरकारची भूमिका दिसत नाहीये। यानंतर मनोज दादा उद्या जो आम्हाला निर्णय देतील तो आम्हाला सर्व मराठ्यांना मान्य असेल। अगदी बरोबर। तुमचं म्हणणं असं आहे की आता दादा जे निर्णय घेतील, 13 तारखेची मुदत आज संध्याकाळी संपते, परंतु सरकारकडनं कोणती जर पावले उचलली गेली नाही तर निश्चितच आम्ही सरकारकडनं जो काही म्हणजे दादाकडनं जो सरकारच्या विरोधात असो किंवा अन्य कोणत्या बाबतीतही असो मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय या ठिकाणी तुमच्या सर्वांना या ठिकाणी मान्य असेल, बरोबर आहे? निश्चितच आपण सर्व लेकरा बाळाला घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाला, त्याबद्दल या ठिकाणी खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। आपण पाहिलं असेल सगळीकडे फक्त मराठेच मराठे आणि मराठ्यांचं भगवं वादळ या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आगेकूच करताना या ठिकाणी आपल्याला दिसतंय। आपण पाहिलं असेल तिकडच्या बाजूला बघत असाल तर आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी दादांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहिलं असेल केवळ मराठा बांधवच नाहीये तर शाळेत जाणारे आमचे भाऊ असतील किंवा आमच्या भगिनी असतील ते सुद्धा या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले, दादांचे फोटो काढण्याचा प्रयत्न करतायत, व्हिडिओ शूट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। आपण निश्चितच त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी बातचीत करणार आहोत। आपण पाहिलं असेल की आजीचं बरंच सवय झालेलं आहे तरी सुद्धा आजी, काय नाव आहे आजी तुमचं? काय नाव आहे तुमचं? खुशवर्ताबाई। तुम्ही खास दादाला बघण्यासाठी इथं आला होतात का? दादाला बघितलं का? बघितल्यानंतर